नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत भरती संदर्भात आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण 1998 जो कायदा आहे त्या कायद्यावर आपण काही महत्त्वपूर्ण टॉपिक काढले आहेत, त्या टॉपिकवर तुम्हाला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे, नक्कीच शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जर अजूनपर्यंत तुम्ही 1 ते 10 पर्यंतचे जर पार्ट पाहिले नसेल क्वेश्चन बँकचे, तर तुम्ही सर्व पार्ट पहा। मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल, टेस्ट सिरीज म्हणजे काय, तर 1998चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमावर आपण जवळपास 250 क्वेश्चन प्रिपेअर करून काढलेले आहेत। ते प्रश्न सहज हवे असेल, काही नोट्स हवे असतील तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला सर्व माहिती ती उपलब्ध करून दिली जाईल। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपण प्रकरण 1 मध्ये कोणकोणत्या बाबी आहेत त्या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। जे काही महत्त्वपूर्ण प्रकरण आहेत त्या सर्व प्रकरणाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आता या ठिकाणी प्रकरण 1 हे प्रारंभिक असणार आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये साधा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियमामधले प्रकरण 1 कया संदर्भात आहे, तर प्रारंभिक आहे। साधे सिंपल क्वेश्चन तुमचे चुकतात। आता मित्रांनो, आपण प्रश्नसंचच्या माध्यमातून किंवा प्रश्नसंचच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास परिपूर्ण तयारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या एक्झाम होणार आहे। आता मित्रांनो, प्रारंभिक कलमामध्ये काय दिले, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1998 कलम 1 आहे। म्हणजे कलम 1 च्या अंतर्गत काय असणार आहे की महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998 असणार आहे। तो संपूर्ण राज्यात लागू असेल। कधी लागू झाला, तर 3 जून 1998 रोजी तो अंमलात आलेला, अशा प्रकारे प्रारंभिकचं कलम आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रकरण 2 जे आहे ते प्रकरण 2 विद्यापीठ संदर्भात आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यात एक आरोग्य विद्यापीठ असेल, ते विद्यापीठ त्याचं मुख्यालय कुठे असेल, तर नाशिक या ठिकाणी असेल। नाशिक विद्यापीठाचे जे काही विद्याक्षेत्र असतील ते विद्याक्षेत्र इतर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असेल, न की विद्यापीठाचा। त्यानंतर मित्रांनो, त्याची एक अखंड परंपरा व सामायिक सिक्का असेल। विद्यापीठाचा एक अखंड परंपरा असेल आणि त्याची एक सामायिक सिक्का असेल। स्वतःची मालकी असेल। जंगम मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार हा विद्यापीठाला असेल। स्वतःची जंगम मालमत्ता असेल, स्थावर मालमत्ता असेल। प्रकरण 2 मध्ये विद्यापीठाची अशी माहिती दिलेली आहे। आता मित्रांनो, कलम 2 चे पोट कलम 4 मध्ये विद्यापीठाने केलेल्या किंवा त्यांच्या विरुद्ध लावलेल्या सर्व दाव्यात व अन्य कायदेशीर कार्यवाहीत कुलसचिव सही करतात। आता कलम 2 चे पोट कलम 4 काय सांगते की विद्यापीठाने एखादा दावा केला असेल किंवा विद्यापीठावर एखाद्याने दावा केला असेल, तर त्या संदर्भाची काही कायदेशीर कारवाई करतात ते कुलसचिव यांच्या सहीने करतात किंवा कुलसचिव यांच्या आदेशाने ते लेटर आलेलं असतं। त्यानंतर मित्रांनो, विद्यापीठ हे अध्यापन व संलग्न करून घेणारे दोन्ही प्रकारचे विद्यापीठ असेल। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामध्ये विद्यापीठे काय असेल की अध्यापन, त्या ठिकाणी अध्यापन केलं जाईल आणि संलग्न करून म्हणजे जे महाविद्यालय या विद्यापीठाच्या अंतर्गत येतात अशा प्रकारे संलग्न करून घेणार असे 2 प्रकारचे काम हे विद्यापीठ करणार आहे। कलम 4 मध्ये काय सांगते की विद्यापीठाचा उद्देश आहे, सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे की ज्ञानाची निर्मिती करणे, जपणूक करणे व प्रसार करणे। इतर सुद्धा उद्दिष्ट आहे ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, कलम 5 दिलेलं आहे की विद्यापीठ अधिकार व कर्तव्य। आता विद्यापीठाचे कोणते अधिकार आहेत, कोणते कर्तव्य ते तुम्हाला सविस्तर पाहणं गरजेचं आहे। कलम 5 मध्ये दिले आहे, यावर आपण सर्व क्वेश्चन तयार केले आहेत। विद्यापीठ उद्देशावर सुद्धा प्रश्न आपण तयार केले आहेत। त्यानंतर आता मित्रांनो पहा, महत्वाचं जे काही उद्दिष्ट आहे, जे महाविद्यालय आहेत त्यांना अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी तरतूद करण्याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे किंवा पहिलं उद्दिष्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, कलम 6 पहा, विद्यापीठाचे अधिकारिता आणि त्यांचे विशेष अधिकार बहाल करणे हे कलम 6 सांगते। जे काही विद्यापीठाचे विशेष अधिकार आहेत ते विद्यापीठाचे विशेष अधिकार बहाल करण्याचं कलम 6 काम करते। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणतेही आरोग्य विज्ञान शिक्षण देणारे महाविद्यालयात या विद्यापीठाच्या अंतर्गत येईल। आता कलम 6 च्या अंतर्गत काय सांगते की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विद्या शिक्षण देणारे म्हणजे आरोग्य विज्ञान संदर्भात शिक्षण देणारे महाविद्यालय असतील, ते महाविद्यालय या विद्यालयाच्या संलग्न असतील किंवा या अधिनियमाच्या अंतर्गत ते चालवले जातील। त्यानंतर मित्रांनो, कलम 7 काय सांगते की विद्यापीठे सर्वांसाठी खुले असेल। म्हणजे काय सांगते की विद्यापीठामध्ये जात, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष भेद म्हणजे या कसल्याच प्रकारचा विद्यापीठामध्ये वर्णभेद केला जाणार नाही किंवा जातीभेद केला जाणार नाही किंवा धर्मभेद केला जाणार नाही किंवा पंथ किंवा स्त्री असेल, पुरुष असेल, अशा प्रकारचा भेद केला जाणार नाही। विद्यापीठे सर्वांसाठी खुले असेल म्हणजे सर्वांना विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेता येईल, मुक्त वातावरणामध्ये शिकता येईल आणि मुक्त वातावरणामध्ये परीक्षा सुद्धा देता येईल, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण कलम आहे कलम 7। त्यानंतर मित्रांनो, कलम 9 या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाले, कलम 9 आहे
कलम 9 नुसार विद्यापीठावर शासनाचे नियंत्रण असेल. आता विद्यापीठाचं शासनावर काय असेल? नियंत्रण असेल. जरी विद्यापीठाचा 1998चा जो अधिनियम असेल त्या अधिनियमानुसार शेवटी विद्यापीठावर हे शासनाचं नियंत्रण असणार आहे. आता त्यामध्ये अध्यापक भरती असेल किंवा इतर कोणत्या विद्यापीठाच्या जर भरती करायची असेल तर ते शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय भरती करता येत नाही. त्यानंतर जे काही विद्यापीठाचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पगार असेल, वेतन असेल, भत्ते असेल किंवा शासन निर्णयानुसार जे काही इतर आगाऊ भत्ते दिले जातात त्या भत्त्याचा सुद्धा अधिकार ठरवण्याचा किंवा किती वेतन द्यायचं, किती भत्ते द्यायचं हे सर्व अधिकार हा शासनाचा असणार आहे, न की विद्यापीठाचा असणार आहे. अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती होती. आता त्यानंतर मित्रांनो महत्वाचं प्रकरण आहे प्रकरण 3. प्रकरण 3 मध्ये कुलपतीची माहिती दिलेली आहे. कलम 10 मध्ये तरतूद केली आहे की विद्यापीठासाठी एक कुलपती असेल किंवा कुलपती सविस्तर माहिती 10 मध्ये दिली आहे. राज्यपाल म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे काही राज्यपाल आहेत ते राज्यपाल विद्यापीठाचे हे कुलपती असतील. आता दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष हे कुलपती असतील. कुलगुरूला कोणत्याही प्राधिकरणाची बैठक घेण्यासाठी कुलपती सांगू शकतात. जर कुलपती जर अनुपस्थित असतील दीक्षांत समारंभाच्या बैठकीच्या वेळी तर प्रतिकुलपती हे त्यांच्या अध्यक्षतेने भूषवतील. जर प्रतिकुलपती नसतील त्यानंतर कुलपती जर नसतील तर त्यावेळेस दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष हे विद्यापीठाचे कुलगुरू असतात. त्यानंतर मित्रांनो कोणतेही अभिलेखे मागू शकतात. विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही अभिलेखे असतील ते अभिलेखे कुलपती मागू शकतात. कोणत्याही वेळी विद्यापीठ तपासणी करण्याचा अधिकार हा कुलपतीला आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदे आर्थिक बाबी संदर्भात माहिती देऊ शकतात किंवा व्यवस्थापन परिषद जी आहे ती व्यवस्थापन परिषद आर्थिक बाबी संदर्भात कुलपतीला माहिती देऊ शकते. त्यानंतर मित्रांनो कलम 10 मध्ये प्रतिकुलपतीची तरतूद केली आहे. कलम 11 महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे आरोग्य विद्यापीठाचे प्रतिकुलपती असतील. कुलपती हे राज्यपाल असतील. त्यानंतर प्रतिकुलपती कोण असतील तर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे प्रतिकुलपती असतील. त्यानंतर मित्रांनो कुलपती नंतरचे पद जर कोणते असेल तर ते प्रतिकुलपती आहे. पदवीदान समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थान ते भूषवतील जर कुलपती उपस्थित नसेल तर. जर कुलपती उपस्थित असेल तर कुलपती अध्यक्ष असतील. जर कुलपती जर उपस्थित नसतील तर प्रतिकुलपती हे पदवीदान समारंभाच्या वेळी अध्यक्षस्थान भूषवतील. त्यानंतर स्वतःच्या माहितीसाठी विद्यापीठाच्या कामकाजाविषयी जी काही माहिती असेल ती माहिती मागवण्याचा अधिकार प्रतिकुलपतीला आहे. म्हणजे कोणतीही माहिती म्हणजे व्यवस्थापन परिषद असेल, विद्याशाखा असेल किंवा अधिसभा असेल यांच्याकडे कोणतीही माहिती मागवण्याचा, त्यावर चौकशी, त्यावर त्याचा अभ्यास करण्याचा किंवा त्या माहिती मागून त्याच्याकडे सल्ला घेण्याचा प्रतिकुलपतीला असेल. त्यानंतर मित्रांनो विद्यापीठाचे इतर अधिकारी सांगितले आहे की आता अ मध्ये कुलपती आहे, ब मध्ये प्रतिकुलपती आहे. त्यानंतर क मध्ये काय सांगितलं की विद्यापीठाचे इतर अधिकारी कोणते असतात. आता कलम 12 नुसार विद्यापीठाचे इतर अधिकारी आहेत. आता इतर अधिकारी कोणते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कुलगुरू असेल, प्रतिकुलगुरू असेल, विद्याशाखाचे अधिष्ठाते असतील, कुलसचिव असेल, परीक्षा नियंत्रण असेल किंवा वित्त व लेखा अधिकारी असेल. इतर सर्व अधिकारी कलम 12च्या अंतर्गत विद्यापीठाचे इतर अधिकारी म्हणून येतात. आता या ठिकाणी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की विद्यापीठाचे इतर अधिकारी कलम किती मध्ये आहे तर 12 मध्ये आहे. त्यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत. कुलगुरू आहे, प्रतिकुलगुरू आहे, विद्याशाखाचे अधिष्ठे आहेत, कुलसचिव आहे, परीक्षा नियंत्रण आहे. याचा तुम्हाला सिरियल सुद्धा विचारला जाऊ शकतो. पहिल्या नंबरला कुलगुरू आहे, त्यानंतर प्रतिकुलगुरू आहे, त्यानंतर विद्याशाखेचे अधिष्ठाते आहेत, त्यानंतर सचिव आहे, त्यानंतर परीक्षा नियंत्रक आहे, त्यानंतर वित्त व लेखा अधिकारी आणि जे अधिसभेने ठरवलेले इतर अधिकारी असतात ते सुद्धा अधिकारी विद्याशाखेचे अधिकारी मध्ये येतात. आता त्यानंतर मित्रांनो कलम 13 मध्ये काय सांगते की कुलगुरू आणि प्रतिकुलगुरूची तरतूद ही कलम 13 मध्ये दिली. आता त्यामध्ये नेमकं काय दिले. कुलगुरू विद्यापीठाचा मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याविषयक अधिकारी असेल. विद्यापीठाचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असेल तर कुलगुरू असेल. विद्याविषयक अधिकारी कोण असेल तर कुलगुरूच असेल. जर दोन्ही प्रश्न आले किंवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला की विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्याविषयक अधिकारी कोण असेल तर कुलगुरू असतो किंवा असा जरी विचारला की विद्यापीठाचे विद्याविषयक अधिकारी कोण असेल तर कुलगुरू असेल. त्यानंतर मित्रांनो अध्यक्ष. आता कुलगुरू कोणकोणत्या समितीचे किंवा कोणकोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात तर व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, विद्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परीक्षा मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, वित्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व ग्रंथालय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 1, 2, 3, 4, 5 परिषद किंवा 5 सभेचे
कुलगुरू हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तुम्हाला प्रश्न विचारायचा असतो की महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1998 अंतर्गत कुलगुरू हे किती परिषदेचे अध्यक्ष पदसिद्ध असू शकतात किंवा कोणकोणत्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षस्थान भूषवतील अशा प्रकारे विचारू शकतो. तर या ठिकाणी व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, परीक्षा मंडळ, वित्त समिती व ग्रंथालय समितीचे अध्यक्ष असतात. आता त्यानंतर मित्रांनो कुलपती, प्रतिकुलपती यांच्या अनुपस्थित दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष कोण भूषवतात? तर कुलगुरू भूषवतात. कुलपती नसतील, प्रतिकुलपती नसतील तर त्यांच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू भूषवतील. त्यानंतर अधिसभेच्या कोणत्याही सभेचे अध्यक्षस्थान हे कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली होते किंवा अधिसभेची कोणतीही जर बैठक असेल तर त्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतील? तर कुलगुरू भूषवतील. अशा प्रकारे महत्वपूर्ण कुलगुरूवरची माहिती होती. ही माहिती तुम्हाला पाठच करणं गरजेचं आहे. कुलगुरू नियुक्ती. आता कुलगुरूची नियुक्ती कशा प्रकारे केली जाते? महत्वपूर्ण टॉपिक आहे, समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युज करत आहे. आता योग्य नावाची शिफारस करण्यासाठी एक निवड समिती असेल. कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी, योग्य नावाची निवड करण्यासाठी एक निवड समिती असेल. निवड समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 3 सदस्य असतात. बैठक 3 सदस्य असेल तरच त्या 3 सदस्याची बैठक होऊ शकते. म्हणजे गणपुरची संख्या काय? तर 3 सदस्य असणं गरजेचं आहे. कुलपती ते स्वीकार करतील किंवा ते नकार देतील. आता काय होते की कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी 3 स्तरीय एक समिती असते. ती समितीचा निवड कोण करते? तर कुलपती निवड करतात. त्या समितीच्या माध्यमातून 5 व्यक्तीच्या नावाची शिफारस कुलपतीकडे केली जाते. ते कुलपती स्वीकार करतील किंवा नकार करतील. म्हणजे तो पूर्णपणे अधिकार हा कुलपतीचा असणार आहे. त्यानंतर शिफारस केलेल्या व्यक्ती जो सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त अधिकारी किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त मुख्य न्यायमूर्ती असावा. आता मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या, कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी 3 स्तरीय एक समिती असते. त्या समिती जे 3 स्तरीय समिती असते त्यापैकी एक कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य असतो. या 3 मध्ये एक कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य असतो जो की सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त अधिकारी असावा किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य निवृत्त न्यायाधीश असावा. तरच त्याला पहिल्या सदस्याचं या ठिकाणी किंवा एक पहिला सदस्य नामनिर्देशित कुलपती नियुक्ती केले जातात. त्यानंतर मित्रांनो दुसरा सदस्य राष्ट्रीय ख्यातीचा विख्यात संशोधक असेल किंवा आरोग्य विज्ञान शिक्षण क्षेत्रातील पद्म पुरस्कार असेल. म्हणजे जो 3 स्तरीय समिती आहे त्या समितीमधला दुसरा सदस्य अशा प्रकारे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा सदस्य वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा प्रधान सचिव किंवा राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या शासनाच्या सचिव दर्जापेक्षा कमी नसलेला कोणताही अधिकारी अशा प्रकारे तिसरा सदस्य असणार आहे. त्यानंतर मित्रांनो कुलपती नामनिर्देशित केलेला सदस्य हा समितीचा अध्यक्ष असतो. जे त्रिस्तरीय समिती असते त्या समितीपैकी कोण अध्यक्ष असेल तर ज्या व्यक्तीची कुलपतीने नामनिर्देशित केलेला व्यक्ती असेल तो व्यक्ती हा या समितीचा अध्यक्ष असणार आहे. नामिका तयार करण्याची प्रक्रिया कुलगुरूची जागा रिक्त होण्याच्या तारखेपूर्वी कमीत कमी 3 महिने अगोदर सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस कुलगुरूचं पद रिक्त होण्याच्या आधी म्हणजे 3 महिने आधी ही प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. कमीत कमी 5 योग्य व्यक्तीच्या नावाची शिफारस ही समिती कुलपतीकडे केली जाते. कुलपती त्यातील योग्य वाटलेल्या व्यक्तीला एखाद्याची निवड केली जातात किंवा अन्यथा ती समिती म्हणजे 3 स्तरीय समिती ती बरखास्त करू शकतात. आदेशानुसार दुसरी समिती स्थापन करून दुसऱ्या समितीच्या शिफारसीनुसार ते कुलगुरूची निवड करू शकतात. त्यानंतर मित्रांनो कोणत्या नावाची शिफारस करू शकतात? म्हणजे त्रिस्तरीय जी समिती आहे ती समिती कुलपतीकडे कोणत्या नावाची म्हणजे कोणत्या 5 नावाची शिफारस करू शकते? म्हणजे कोणते 5 नाव असे असावे लागतात किंवा त्यांच्याकडे पात्रता काय असावी लागते? तर प्रख्यात विद्वान असेल किंवा उच्च दर्जाचा प्रशासक असेल अशा व्यक्तीची शिफारस करू शकतात. स्वतःच्या उदाहरणाने नेतृत्व करण्यास समर्थ असेल अशा व्यक्तीची शिफारस करू शकतात. दूरदृष्टी देण्यास समर्थ असेल आणि ती दृष्टी विद्यार्थ्याच्या व समाजाच्या हिताच्या सक्षम असेल अशा व्यक्तीची सुद्धा शिफारस 5 नावामध्ये ती समिती करू शकते. कुलपती नामित केलेल्या समाविष्ट असलेल्या व्यक्तीपैकी एकाची निवड करतील. आता सर्वात महत्वाचं मित्रांनो कुलगुरू हे 65 वर्ष पूर्ण करेपर्यंत पदावर असतात किंवा ते 5 वर्षापर्यंत ते पदावर असतात. जे कोणतं आधी होईल त्यानुसार ते त्यांचं पद ग्रहण ते करत असतील. परत निवडीसाठी ते पात्र असणार नाहीत किंवा पुनर्निवडीसाठी कुलगुरू हे पात्र असणार नाहीत. कुलगुरू आजारी असतील, रजा घेतल्या असतील, राजीनामा दिला असेल किंवा मृत्यू झाला असेल तर कुलपती 12 महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजे 12 महिन्यापेक्षा अधिक नाही अशा कालावधीसाठी एखाद्या योग्य व्यक्तीची कुलगुरू म्हणून निवड करण्याचा अधिकार हा कुलपतीला आहे. पण पोट कलम 1 ते 4 नुसार कुलगुरू
आले की म्हणजे नवीन कुलगुरू आले नंतर किंवा रजा दिली असेल त्या पदावर परत रुजू झाले असतील तर त्यांना पदावरून जावं लागेल. जे 12 महिन्यासाठी व्यक्तींची किंवा योग्य व्यक्तीची निवड केली होती त्यांना पदावरून जावं लागेल. कुलगुरू हा पूर्ण वेळ वेतन अधिकारी असेल. विद्यापीठाचा कुलगुरू हा पूर्ण वेळ वेतन अधिकारी असेल. 1 महिना आधी नोटीस देऊन राजीनामा देऊ शकतात. राजीनामा कोणाकडे देऊ शकतात तर कुलपतीकडे देऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो प्रति कुलगुरू. आता इकडे पहा कलम 15 मध्ये निवडीची रीत दिली आहे. म्हणजे प्रति कुलगुरूची निवडीची रीत कलम 15 मध्ये दिली आहे. कुलपती कुलगुरूशी विचार विनिमय करून कुलपती हे कुलगुरूशी विचार विनिमय करून विख्यात वैद्यकीय शिक्षण तज्ज्ञ यांची प्रति कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाते. कलम 15 मध्ये निवडी संदर्भाची रीत दिलेली आहे. तुम्ही सविस्तर पाहू शकता. पण आरोग्य विज्ञान संस्थेत 7 वर्षापेक्षा कमी नाही असा प्रपाठक किंवा प्राचार्य पदाचा त्यांना अनुभव असणं गरजेचं आहे. तरच त्यांना प्रति कुलपती म्हणून निवड केली जाते. कलम 15 मध्ये तशा प्रकारे माहिती दिली आहे. त्यानंतर मित्रांनो विद्याशाखेचे अधिष्ठाते कलम 17 मध्ये दिलेले आहे. प्रत्येक विद्याशाखेसाठी एक अधिष्ठाता असेल. किमान 10 वर्ष अध्यापनाचा त्यांना अनुभव असणं गरजेचं आहे. तरच त्याला विद्याशाखेचा अधिष्ठा होता येईल. शैक्षणिक विकास आणि अध्यापन व संशोधन दर्जा राखणे हे त्याचं सर्वात महत्वाचं काम आहे. विद्याशाखेचं महत्वाचं काम कोणतं आहे तर विद्यापीठाचा शैक्षणिक विकास करणे. त्यानंतर अध्यापन व संशोधन दर्जा म्हणजे जे पीएचडी विद्यार्थी करतात ते संशोधन दर्जा राखणे हे विद्याशाखेचे अधिष्ठाचे काम असते. प्रत्येक विद्याशाखेसाठी अधिष्ठा हा त्या विद्याशाखेच्या सदस्यामधून निवडला जातो. विद्याशाखेच्या सदस्यामधूनच त्यांच्या अधिष्ठाची निवड केली जाते. अधिष्ठाता हा बैठकीचा अध्यक्ष असेल. विद्याशाखेच्या अधिष्ठाची ज्यावेळेस बैठकी होईल त्यावेळेस अधिष्ठाता हा बैठकीचा अध्यक्ष असेल. अधिष्ठाता हा विद्याशाखेच्या शैक्षणिक विकासासाठी जबाबदार असेल न की कुलगुरू. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विद्याशाखेच्या शैक्षणिक विकासासाठी जबाबदार कोण असेल तर अधिष्ठाता असेल. त्यानंतर मित्रांनो महत्वपूर्ण पद आहे कुलसचिव. कलम 18च्या अंतर्गत निवड समितीच्या शिफारसीवरून कुलगुरू निवड करतील. आता कलम 18च्या अंतर्गत काय सांगितलं की निवड समिती असेल त्या समितीने शिफारस केल्याच्या नंतर कुलगुरू त्याची निवड करतील. आता थेट कुलगुरूच्या नियंत्रणाखाली किंवा अधिसंचनाखाली किंवा संचलनाखाली हे कुलसचिव काम करत असतात. कोणाच्या कुलगुरूच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. हे पद म्हणजे 5 वर्षासाठी असेल. पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र असणार आहेत. व्यवस्थापन परिषद अधिसभा विद्या परिषद सचिव म्हणून काम करतील. कुलसचिव हे म्हणजे विद्यापीठाचे कुलसचिव कलम 18च्या अंतर्गत त्यांची निवड सांगितली आहे. ते कुलगुरूच्या नियंत्रणाखाली काम करतात. 5 वर्षासाठी पद असते. पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. सर्वात महत्वाचं त्यांचं काम आहे की व्यवस्थापन परिषद अधिसभा व विद्या परिषद यांचे सचिव म्हणून काम करतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्यवस्थापन परिषदेचे सचिव कोण, अधिसभेचे सचिव कोण, विद्या परिषदेचे सचिव कोण यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचा कुलसचिव हे सचिव असतात. त्यानंतर मित्रांनो परीक्षा नियंत्रक असेल. आता कलम 19 मध्ये परीक्षा नियंत्रकाची माहिती दिली आहे. निवड समितीच्या शिफारसीवरून कुलगुरू त्याची निवड केली जातात. कुलसचिवाची कुलगुरूची त्यानंतर परीक्षा नियंत्रकाची सुद्धा निवड समितीच्या शिफारसीवरून कुलगुरू त्यांची निवड करतात. आता परीक्षा नियंत्रकाची नेमकं कामं काय आहेत? परीक्षा घेणे, चाचण्या घेणे, त्याचे निकाल जाहीर करणे. 5 वर्ष ते पदावर असतील आणि पुनर्नियुक्तीसाठी ते सुद्धा पात्र असतील. त्यानंतर महत्वाचं पद आहे मित्रांनो वित्त व लेखा अधिकारी. कलम 20च्या अंतर्गत स्पष्ट केलेलं आहे. कलम 20 मध्ये वित्त व लेखा अधिकारी असेल. विद्यापीठाचा ते प्रमुख वित्त व लेखा अधिकारी असतील. पूर्ण वेळ वेतन अधिकारी असेल. तो कुलगुरूच्या नियंत्रणाखाली काम करतो. निवड व्यवस्थापन परिषद करते. एक तर नामनिर्देशन पद्धतीने त्यांची निवड होईल, नाही तर शासनाकडून त्यांची निवड केली जाते. त्यानंतर मित्रांनो वित्त व लेखा समितीचा सदस्य सचिव असेल. वित्त व लेखा समिती आहे त्या समितीचा सदस्य सचिव म्हणून हे वित्त व लेखा अधिकारी असतील. पण त्या समितीमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. ते बैठकीमध्ये बोलू शकतात, भाग घेऊ शकतात, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. सर्वात महत्वाचं प्रकरण आहे मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युज होत आहे. प्रकरण 8 समिती आहे. कलम दिलेला आहे 59च्या अंतर्गत. या कलम 59 मध्ये 3 समित्या दिल्या आहेत. तिन्ही समित्या महत्वपूर्ण आहेत. खरेदी समिती ही महत्वपूर्ण आहे. वित्त व लेखा समिती सुद्धा महत्वपूर्ण आहे आणि ग्रंथालय समिती सुद्धा महत्वपूर्ण आहे. यामध्ये कलम 59 मध्ये जी पहिली समिती आहे ती ग्रंथालय समिती आहे. आता ग्रंथालय समितीची आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहूया आणि महत्वपूर्ण माहिती आहे. ग्रंथालय समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कुलगुरू असतात. एकूण सदस्य किती असतात तर एकूण सदस्य हे 11 असतात. अध्यक्ष आणि सचिव यांना धरून सदस्य 11 असतात. तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारला त्यावर डिपेंड आहे. जर विचारला की ग्रंथालय समितीचे अध्यक्ष शिवाय
एकूण किती सदस्य असतात, तर 10 सदस्य असतात. जर ग्रंथालय समितीचे सर्व सदस्य किती असतात, जर असा प्रश्न विचारला तर टोटल 11 सदस्य तुम्हाला असतात. तुम्हाला पर्यायाच्या माध्यमातून सुद्धा उत्तर शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो सचिव कोण असतो ग्रंथालय समितीचा, तर ग्रंथालय समितीचा सचिव हा ग्रंथपाल असतो. त्यानंतर मित्रांनो कार्य, आता ग्रंथालय समितीचं नेमकं कार्य काय, तर ग्रंथालय समितीचं कार्य सर्वात महत्वाचं ग्रंथालय दस्तऐवजाविषयी सेवा व संग्रह इत्यादी जे जे आपण कॉलेजमध्ये ग्रंथालयाच्या माध्यमातून जी काही माहिती असेल ती सर्व काम करण्याचं काम हे ग्रंथालय समितीचं असतं. सर्व सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा असतो. एकूण 11 सदस्य असतात. कुलगुरू हे त्याचे अध्यक्ष असतात. त्यानंतर 5 वर्षाचा त्याचा कालावधी असतो. आता त्यानंतर दुसरी महत्वाची समिती आहे मित्रांनो वित्त व लेखा समिती. ही सर्वात महत्वाची समिती आहे. अध्यक्ष कोण असतात, तर कुलगुरू असतात. सदस्य किती असतात, 11च असतात. तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारलाय त्यावर तुम्हाला त्यांचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते की वित्त व लेखा समितीच्या याच्यामध्ये सदस्यामध्ये आपल्याला अध्यक्ष गृहीत धरायचा आहे का, सचिव धरायचा आहे का, निवड सदस्य म्हणजे किती संख्या आहे, असे बरेच प्रश्न आहेत. पण ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय त्यावर तुमचं त्यांना उत्तर काढणं गरजेचं आहे. आपण जे काही क्वेश्चन बँक काढले त्या क्वेश्चन बँक मध्ये सुद्धा क्वेश्चन तशा प्रकारे काढले आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल, खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला 49 रुपयामध्ये हा क्वेश्चन बँक उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो वित्त व लेखा समितीचा सचिव कोण असतो, तर वित्त व लेखा अधिकारी हा वित्त व लेखा समितीचा सदस्य असतो. आता वित्त व लेखा समितीच्या वर्षातून बैठका किती होतात, तर एकूण वर्षातून 4 बैठका होतात. आता वित्त व लेखा समितीच्या बैठका 4 होत असतील तर त्या बैठकाच्या गणपूर्तीची संख्या किती आहे, तर 6 आहे. म्हणजे 11 सदस्यापैकी जर 6 संख्या उपस्थित असेल तर त्यावेळेस ती त्यांची गणपूर्तीची संख्या असेल. त्यानंतर मित्रांनो वित्त व लेखा समितीचे पदसिद्ध सदस्याखेरीज त्यांचा कालावधी किती असेल, तर 5 वर्षाचा असेल. जे पदसिद्ध सदस्य आहेत त्यांना सोडून सदस्याचा कालावधी किती वर्षासाठी ते पात्र असणार आहेत, तर 5 वर्षासाठी ते पदावर असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो वित्त व लेखा समितीचे सर्वात महत्वाचं कार्य काय, अर्थसंकल्प तयार करणे. वित्त व लेखा समितीचे सर्वात महत्वाचं काम आहे की विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर करणे. तो अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषद असेल किंवा अधिसभा असेल यांच्यापुढे मांडणे आणि तो अर्थसंकल्प मंजूर करून घेणे. वित्त व लेखा समिती जो अर्थसंकल्प सादर करतो तो 3 भागामध्ये सादर केला जातो. तशा प्रकारे आपण प्रश्न सुद्धा क्रिएट केले तर तुम्हाला या पिरियडमध्ये किंवा या परीक्षेच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. वित्त व लेखा समिती विद्यापीठाचे सर्व वित्त विषयक कामे करेल. त्या संदर्भाचा तुम्हाला सविस्तर वार्षिक जे अहवाल असतात विद्यापीठाचे ते वार्षिक अहवाल सादर करणे, त्याला मंजुरी देणे, शासनासमोर ते वार्षिक अहवाल सादर करणे, विधानसभा असेल विधान परिषद असेल त्यांच्यासमोर ती अहवाले सादर करण्याचं काम वित्त व लेखा समितीचं असतं. त्यानंतर मित्रांनो तिसरी समिती आहे खरेदी समिती. खरेदी समिती ही सुद्धा एक महत्वपूर्ण समिती आहे. कलम 59च्या अंतर्गत खरेदी समिती 3ऱ्या नंबरची आहे. याचे अध्यक्ष कोण असतात, तर कुलगुरू असतात. यामध्ये 8 सदस्य असतात. अध्यक्ष व सदस्य यांना धरून खरेदी समितीमध्ये एकूण 8 सदस्य असतात. अध्यक्ष सोडून 7 असतात. त्यानंतर सदस्य म्हणजे सचिव जर तुम्ही जर सोडलं तर तशा प्रकारे 6 सदस्य होतील. आता खरेदी समितीचे सचिव कोण असणार आहे, तर वित्त व लेखा अधिकारी हे खरेदी समितीचे सदस्य आहेत. वित्त व लेखा अधिकारी हे खरेदी समितीचे सदस्य असतील पण त्या समितीच्या बैठकीमध्ये भाग घेता येते, बोलता येते, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. म्हणजे निर्णायक मतदान करण्याचा अधिकार नाही. एकाच वेळी 1 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च करायचा असेल तर विद्यापीठाला खरेदी समितीची मंजुरी घ्यावी लागते. एखादा निधी असेल तो निधी 1 लाखापेक्षा जास्त असेल म्हणजे 1 लाखापेक्षा अधिक रक्कम जर खर्च करायचा असेल एकाच वेळी तर त्यावेळी त्या निधी खर्च करण्यासाठी किंवा तो निधी खर्च करण्यासाठी खरेदी समितीची मंजुरी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो पदसिद्ध सदस्य खेरीज 2 वर्ष कालावधी सदस्याचा असेल. खरेदी समितीमध्ये जे पदसिद्ध सदस्य आहेत ते सोडून सर्व सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण 1998च्या कायद्यावरचे महत्वपूर्ण प्रश्नसंच पाहिलेत. आतापर्यंत आपण जवळपास 14 ते 15 व्हिडिओ या कायद्यावर आपण अपलोड केले आहेत. सर्व व्हिडिओ महत्वपूर्ण आहेत. मित्रांनो उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला टेस्ट सिरीज 49 रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत असतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.